तांब्यात नाही. आणि बरोबर मग मी असं शोधायला आलो, म्हटलं थांबा, आमच्या आई काय करायचं, सारखं शेंगदाणं बदलायची, कुठंतरी जागा बदलायची. यानं पहिल्यांदा हात घातला ती बी मसाल्याच्या डब्यात. आता मसाल्याच्या डब्यात काही एक वाटी असते, हे 7-8 वाट्या, त्यामध्ये जिरं काय, मोहरी काय, एलदड काय, फिलदड काय काय बाय बाय भरलेलं असायचं. मध्ये शेंगदाण्याचं कुटपीठ असायचं. बाजारानं त्या डब्याला हात घातला, त्याच्या डोक्यात काय असं, डबा हलवला की खुडू खुडू वाजलं की शेंगदाणा म्हणायचं. पण आता वाजवलं तसं त्यानं खुडू खुडू करत सगळं, जिऱ्यात मोहरी, मोहरीत एलदोड, एलदोड्यात लवंगा फिवंगा सगळं मिक्सिंगच. आणि मग त्याला ती शेंगदाण्यात खुडू खुडू वाजना म्हटल्यामुळे वर त्यानं काय केला, असा डबा फेकला, गुगली टाकल्या. त्या डब्याला मी वाटलं आपण बॉल बिल आहे का काय कोण आणताव. त्या डब्यात मी टुनपकन उडी मारली आणि एका बाजूला डबा असा गरगळत गेला, दुसऱ्या बाजूला टोपण गरगळत गेलं. आणि काय सांगायचं, त्या डब्यातनं अर्ध्या अधिक वाट्या बाहेर आलेल्या, त्या वाट्यातनं बरंचसं पदार्थ बाहेर आलेलं. काय सुंदर रांगोळी झाली होती, हळदीची, मोहरीची, जिऱ्याची, एलदोड्याची, लवंगोची. है छानपैकी मी कौतुकानं बघायला लागलो. म्हटलं बाईला, आपण जर अशी रांगोळी काढली तर जमत का आपल्याला, आई तर किती कौतुक करल असं डोक्यात आलं. तवर म्हटलं ही रांगोळी जर आईनं बघितली तर आई काय करल. अहो प्राध्यापक झालं तरी आहे आमची पैताना हाणायचे, जरा चुकलं तरी कसं हाणलं कशानं हाणल सांगता याचं नाही. म्हणून मी म्हटलं तिथं नाही बसायचं, तिकडं बसायचं समोर. मला माहित आहे तुला परत किती स्टेजवर फोटो काढायचे, तिकडे बस. म्हणून म्हटलं पोराला थांबवावं. म्हणून मी अरे 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 बाळा, अरे बाळा म्हणून तर बाळानं हात घातला की तेलाच्या डब्याला. आता तेलाचा डबा कुठं तेलकट असतो, टोपना बसीच की. डबा उचलला खरं, घसरत 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 टोपण हातात, डबा खाली, हे पाटावलं भुईवर. त्या डब्याला वाटलं आपण मी बॉल आहे का काय कोण आणतो. ते बी तुनुकन उडी मारून परत तिकडे लांबपर्यंत गरगळत गेला. हे पाण्याची लाट यावी अशी, तेलाची लाट गेली, भीतीला तसली तशीच माघारी आली. आता मी असं म्हटलं आमची आई कशी असेल. समजा ह्या तेलातनं चुकून आमची आई गेली तर सूरपारंब्याच्या डावात काय घडल, किंवा आट्यापाट्याच्या डावात काय घडल, आई जाऊन कुठं आदळल सांगता याच नाही. म्हटलं आपलं काही सरळ नाही बाबा. काट्याला काय केलं, जसं म्हस पाणवल्यावर आपल्या खेडेगावातली माणसं काय करते, ती म्हशीच्या रेडकाला लगेच डावानं वडत वडत नेते, ती डाव्यानं गोतापते, तसं मी त्याच्या हाताला धरलं, किचनच्या बाहेर आणलं. म्हटलं काट्या इथं थांब. त्याने लगेच स्टाईल मध्ये वरती, म्या काय केलं तवाची, मी नसतं सांगतच होतो की. तो तसा म्हटला खरं, पण एवढ्यात फोनची घंटा वाजली. त्यावेळेला काय आता सारखा मोबाईल नव्हता. मी रिसिव्हर उचलला, कानाला लावला आणि म्हटलं हॅलो. मी हॅलो म्हटल्याबरोबर तिकडून आमच्या मॅडमचा आवाज. आता साहित्यिकाची बायको, ती बी कथाकथन करणाऱ्या साहित्यिकाची बायको, होता किती सुंदर अनुनासिकेतून बोलत असेल नाही का हो कुराड. पण कुठलं तिकडं आवाज असा आला, मी बोलते. म्हटलं बोला. बोला काय म्हणली, इस्ती गेल्या, चिपडे गेले, वडाप गेले, मी येऊ कशी. आता कॉलेज सुटलेलं, याला गावाकडे वाहन नाही म्हटलं, म्या वळ्याकडे काय म्हटलं, कळलं ठेवा. ठेवा नाही चटशिरी या, ते भांड्याचा खेळा मला खळबळायचा आहे, कपड्याचा ठेवा वरबळायचा आहे. गप फोन ठेवला. बाजदाराकडे बघितलं तर बाजदार अजून बी मस्त थांबल्याकडे तुंबत होता. तुला असं दे. मी मागच्या दारानं असं पुढं आलो गाडी घेऊन, तर बाजार सापागत आडवा आलाच. आता पोराचीच जात आहे, बाच्या आडवं याचं नाही तर कुणाच्या आडवं याचं, ये ना का पोराचीच जात आहे. आलं ते आलं, लगेच विचारलं पप्पा कुठे चाललंय, कुठलं पण कुठं नका. म्हटलं आता काय काम असेल की हो दे न हो दे. म्हटलं मम्मीला नाही मग मग मी येऊ. म्हटलं चला. आत काहीतरी सांडण्या लावण्यापेक्षा म्हटलं आपलं ह्याला गाडीवर घ्यावं म्हणून बाजाराला पुढं बसीला किक मारली. निघालो. जाताना काही तोंडाची टकली बंद हवी. तर मी कसं वाट्टा 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 करत होता का नाही, तो सुती माझं कार्ट वाट्टा 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 करायला लागलं. आपल्या चिमकला हात माझ्या गालाला लावून म्हणतं कसं, पप्पा
आपली गाडी आपली गाडी आपली गाडी आपली गाडी छान आहे. आता मला माहित नाही मॅच घेतली की ह्याच्या कुठं तोंडाला लागायचं. मी म्हटलं हो. जरा पुढे गेला लगेच म्हणतो कसा ओ पप्पा आपली गाडी आपली गाडी आपली गाडी सेंट्राय. आता मला माहित नाही ह्याच्या कुठं तोंडाला लागायचं म्हणून म्हटलं हो. जरा पुढे गेला म्हणतो कसा ओ पप्पा आपली गाडी आपली गाडी आपली गाडी जोरात जाते. आता चालू जाते मी ह्याच्या कुठं नादा लागायचं म्हणून मी म्हटलं हो. जरा पुढे गेल्यावर म्हणतो कसं तारक ओ पप्पा आपल्याकडे मी हो नाही तू नाही काहीतरी सारखं बडबडते पोरांच्या पुढे बडबडून कंटाळा आला होता. म्हणून ह्याच्या संग कुठं बडबडेल मी डोक बसलो तर लगेच चिमकला हात घालायला म्हणते ओ पप्पा आपली गाडी आपली गाडी आपली गाडी आपली गाडी. अरे थोडा बोल की म्हटलं. मग म्हणतात आपल्या गाडी एक घोडा आहे. अव पोटचं पोरग जर बाला असं म्हणत असत तर त्या बापानं काय करायचं. मी पण त्याचा बाप होतो. मी म्हटलं हो माझ्या पुढं बसलाय. आता तर गप बसल का नाही. अहो गप बसल ती पोरग कुठलं कार्ट कुठलं. ती म्हणते कसं नाही पप्पा आपल्या गाडीवर एक नाही दोन घोडे एक पुढे आणि एक माग. अहो असे बरेचसे विनोद आपल्या सुद्धा घडत